ओके. सो गिट मध्ये मॅक्झिमम थिंग्स आपण आता बघितलेल्या आहेत. करेक्ट. नॉर्मल ज्या गिटच्या कमांड्स आहेत त्या तुम्ही एक्झिक्यूट करून बघितल्या आहेत. प्रॅक्टिस झाली आहे का सर्वांची? पक्का? समोर जायचं? ठीक आहे. तर आता एक छोटा टॉपिक आपला बाकी आहे. ऍक्च्युली दोन मोठे टॉपिक्स आहेत. गिट स्टॅश आणि गिट ब्रांचिंग. ओके. ठीक आहे. दोन्ही इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तुम्ही कधी ना कधी त्यांना यूज करणारच करणार. गिट ब्रांचिंग, ऍक्च्युली गिट ब्रांचिंग वर तर आपण रेग्युलरली काम करणार आहोत. तर तो कशा पद्धतीने काय आहे ब्रांच, कशा पद्धतीने आपण ते क्रिएट करणार आणि त्याचा यूज केस काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि वर नेक्स्ट स्टॅश. तर एक काम करू, आपण स्टॅशला आधी बघून घेऊ, देन त्यानंतर आपण ब्रांचिंग स्ट्रॅटेजीज काय असतात ते बघू. ओके. तर सर्वात आधी बेसिक कमांड्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की कशा पद्धतीने काम करायचं. आपल्या आपली रेपॉझिटरी कोणती आहे? कोणत्या रेपॉझिटरीवर काम करतोय आपण? बॅच 25. ओके. ठीक आहे. ही आहे आपली ब्रांच आणि यामध्ये आपण नॉर्मल सगळ्या टर्म्स करून बघितलेले आहेत. काय करतो आपण स्टार्टिंग वर्कफ्लो काय असतं? फाईल क्रिएट करणे किंवा मॉडीफाय करणे. जर इथे करायचं असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? एखाद्या फाईलमध्ये मला एक्स्ट्रा डेटा टाकावा लागेल. करेक्ट ना? दिस इज डेमो फाईल समथिंग. हा, यानंतर काय करतो आपण? सेव्ह केलंय. देन त्यानंतर गिट ऍड का बरं करायचं? स्टेजिंग मध्ये टाकण्यासाठी काय करावं लागेल? गिट ऍड करावं लागेल. सो गिट ऍड झाल्यानंतर गिट कमिट देन हायफन एम दिल्यानंतर मेसेज द्यायचा आहे. ठीक आहे. टुडेज 18/08/26 या पद्धतीने आजची तारीख लिहितोय मी फक्त. अँड देन एंटर. झालाय. देन त्यानंतर कमिट झालंय म्हणजे काय झालंय? ऍक्च्युली परमनंट बेसिसवर आपल्या सिस्टम मध्ये सेव्ह झालेला आहे. ठीक आहे. त्याची एक युनिक आयडी आपण बघू शकतो. गिटलॉग कमांड आपण यूज करतोय. यामध्ये कसं चेंजेस बघायचे आहेत ते आपण बघितलेलं आहे. गिट डिफरन्स कमांड माहिती असेल. ठीक आहे. हा, नेक्स्ट त्यानंतर काय करतो? पुश करतो. कुठे जातं ते पूर्ण? केल्यानंतर गिट पुश ओरिजिन समोर काय लिहावं लागेल? हा, मेन नेम कशाचं? मेन ब्रांचचं नाव. ठीक आहे. राईट. पुश मेन. तर हा जो अपडेटेड डेटा आहे आजचा, हा डेटा कुठे अपलोड होणार? इकडे अपलोड होणार. ठीक आहे. ही फाईल दिसतीये 4 days अगो जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं याला. आता आज रिफ्रेश करतोय तर यामध्ये बघा काय येणार. झालं असेल तर इथे आपल्याला दिसेल काय म्हणतोय हा. ओके. हा, बघा आता इथे काय दिलेलं आहे. इथे एक एरर आलेला आहे आपल्याला. ठीक आहे. व्हेरी गुड. एरर येणे पण आवश्यक आहे. कारण एरर येणार नाही तर आपण त्याला सॉल्व्ह कसं करणार आणि ट्रबल शूटिंग पार्ट कसा आपण परफॉर्म करणार? करेक्ट. तर आता हा काय म्हणतोय आपल्याला की फेल टू पुश. ओके. हा, सर्वात आधी काय म्हणतोय तो? गिट पुल करा. का बरं गिट पुल करायला सांगतोय? कारण तो कॅप्चर करतोय की इथे रिमोट लोकेशनला काहीतरी चेंजेस केलेले आहेत आपण, बट ते आपल्या लोकल सिस्टम मध्ये अवेलेबल नाही आहे. म्हणून तो काय म्हणतोय, आधी तुम्ही लोकलला अपडेट करा देन पुश करा. कळलं का? ओके. सो गिट पुल करावं लागेल आधी. गिट पुल ओरिजिन मेन. तर नेहमी हे एक काम आधी करायचं की आपण काय करणार? गिट पुल करणार. आता बघा, गिट पुल केल्यानंतर तो काय म्हणतोय की बाबा एक मर्ज करावं लागतंय आपल्याला. का? कारण जो कंटेंट आहे एकाच फाईल मधला तो ओव्हरलॅप होतोय. गिट आता सध्या कन्फ्युज्ड आहे की मी लोकल मधला चेंजेस ठेवायचा की
रिमोट मधलं चेंजेस ठेवायचं. आता हे ऍक्च्युली मी पूर्ण प्रॅक्टिकली दाखवणार तुम्हाला की आणखी कशा पद्धतीने करतात. याला कॉन्फ्लिक्ट म्हणतात. काय म्हणतात? कॉन्फ्लिक्ट. तर बघा एक ऑटोमॅटिक कमिट मेसेज साठी मर्ज साठी विंडो ओपन झालेली आहे. ओके, सो इन्सर्ट मोड मध्ये जायचं आहे मला. ओके काहीतरी लिहितोय मी नॉर्मली. हे मी आणखी समजावून सांगणार तुम्हाला, डोंट वरी. आणि देन याला सिंपल सेव्ह करायचं आहे. हा विम एडिटर असतो. क्लिअर? आता आपल्या लोकल मध्ये पूर्ण डेटा जो रिमोटचा आहे तो अपडेट झालेला आहे. नाव व्हॉट वी नीड टू डू, गिट पुश. ओके, तर आता प्रॉपरली पुश होणार. मे बी तुम्हाला पण या पद्धतीचा इश्यू येऊ शकतो, कारण तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर पण काम करणार आणि इकडे पण तुम्ही जर फाईलमध्ये एडिट करताय, किंवा तुमचा एखादा फ्रेंड जो या रेपॉझिटरीला ऍक्सेस करतोय आणि पुश करतोय, तर इथे अपडेटेड डेटा असेल, बट आपल्याकडे असेल का? नाही. तर सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल? पुल करावं लागेल. अपडेटेड कंटेंट आपल्या लॅपटॉपमध्ये घ्यावं लागेल अँड देन त्याला पुश करावं लागेल. समजलं? ठीक आहे, तर हा एक इश्यू समजला कसा होईल रिझॉल्व्ह. ओके, व्हेरी गुड. हा, नेक्स्ट. आता एक कन्सेप्ट आपण बघतोय, गिट स्टॅश. कोणता कन्सेप्ट? गिट स्टॅश. आता गिट स्टॅश ऍक्च्युली काय आहे, तर त्यासाठी एक छोटासा नॉर्मलचा एक्झाम्पल समजून घेऊ आपण. लेट्स कन्सिडर करा, तुम्ही काहीतरी स्टडी करताय तुमच्याच घरी. ओके, आणि सडनली मम्मी किंवा पप्पा येतात आणि दुकानातून साखर आणायला सांगतात. होतं ना असं? हा, मग त्यावेळेस तुम्ही काय करता ऍक्च्युली? येस, तुम्ही तुमची स्टडी स्टॉप करता आणि देन काय करता? स्टॉप करता म्हणजेच काय करता? त्या टेम्पररी बेसिस साठी तुम्ही स्टॉप करता. मग दुकानात जायचं, दुकानातून साखर घेऊन यायची, साखर घेऊन आल्यानंतर परत त्याला काय करता? तुम्ही रिस्टार्ट करताय. करेक्ट आहे? हा, तर हाच कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि तो त्याला काय म्हणतात? स्टॅशिंग म्हणतात. स्टॅश. कळलं? नॉर्मलचं काय होतं, कंपनीमध्ये कन्सिडर करा, कंपनीमध्ये मी एखाद्या प्रोजेक्टवर काम करतोय, काहीतरी चेंजेस केले आहेत मी, बट सडनली माझा मॅनेजर येतोय आणि मला म्हणतोय की बाबा, दुसऱ्या प्रोजेक्टचं जे काम आहे ते आधी कम्प्लीट कर आणि मला सबमिट कर. मग त्या टायमात मला काय करावं लागतं? मी जे काम करतोय त्याला टेम्पररी बेसिसवर मला ते साईडला ठेवायचं असतं अँड देन जे इम्पॉर्टंट काम आहे, मॅनेजरनी दिलेलं काम, ते आधी करावं लागेल. बरोबर आहे? ओके, त्याच प्रोसेसला इथे स्टॅशिंग म्हणतात. आपण इथे जे फाईलमध्ये एडिट करणार आहोत किंवा मॉडीफाय करणार आहोत, जर आपल्याला दुसऱ्या कामावर स्विच व्हायचं आहे, त्या कामाला आपल्याला डिलीट नाही करायचं. जे आपण काम कंटिन्यू करतोय ते कंटिन्यू काम आपल्याला डिलीट करायचं नाही, बट टेम्पररी बेसिसवर आपल्याला साईडला करायचं आहे. कळलं? ठीक आहे, तर ती प्रोसेस कशी होणार? तर लेट्स चेक. अगेन आपण काहीतरी एडिट करतोय, गिट कॅट. अगेन काहीतरी डेटा टाकू आपण डेमो फाईल मध्ये. हेलो, दिस इज स्टॅश टेस्टिंग समथिंग. ओके, एंटर, सेव्ह. या फाईल मध्ये आता डेटा काय आहे ते बघून घ्या एकदा. दिसतोय एक फाईल, एक लाईन ऍड झाली आहे एक्स्ट्रा, बट हे आपण ऍड केलंय का? कमिट केलंय का? नाही. तर हे पुश करता येईल का आपल्याला? नाही करता येणार. आता लेट्स कन्सिडर करा, गिट स्टेटस मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे फाईल, सॉरी, इथे दिसतीये मॉडिफाईड मध्ये. ओके, नाव सडनली आपल्याला दुसऱ्या फाईलवर काम करायचं आहे. सडनली काय करायचं आपल्याला? दुसऱ्या फाईलवर, फाईल 1 वर काम करायचं आहे, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण जे आता चेंजेस केले आहे डेमो मध्ये, हे आपण कमिट केलेत का? नाही. आपण अजून शुअर आहोत का ते कमिट असायला पाहिजे की नाही? नाही. ठीक आहे, कारण आपल्याला आणखी डेटा ऍड करायचा असेल. बट आता टेम्पररी बेसिसवर मला काय करायचंय? ते काम स्टॉप करायचंय. म्हणजेच काय होईल? आपल्या वर्किंग मध्ये ती फाईल दिसणार नाही. वर्किंग मध्ये दिसतीये ना आता, मॉडिफाईड डेमो. करेक्ट?
ओके, तर आता हा वर्किंग एरिया आपल्याला क्लीन पाहिजे, कारण आपण दुसऱ्या फाईलवर काम करू शकलो पाहिजे. तर त्यासाठी यूज केला जातो स्टॅश. ठीक आहे. तर टेम्पररी बेसिसवर मला याला काय करायचं आहे, साईडला करायचं आहे. याच्यातला जो वर्किंग आहे, जी न्यू कंटेंट आपण ऍड केला आहे, तो डिलीट करायचा नाही, बट टेम्पररी बेसिसवर साईड करायचा आहे. तो सिंपल git स्टॅश. काय करणार आपण? git स्टॅश. आणि फाईलचं नाव देऊ शकतो आपण. काय फाईलचं नाव आपल्या? डेमो फाईल. ओके. अदरवाइज इथे जे पण काम असेल ते सगळं जाणार git स्टॅच जर आपण यूज करतोय तर. कळलं? आता इथे बघा, सी काय म्हणतोय हा? सेव्ड वर्किंग डायरेक्टरी अँड इंडेक्स डेट. टेम्पररी बेसिसवर त्याने सेव्ह केलेलं आहे. ठीक आहे. तर कसं बघणार आता हे झालंय की नाही झालं सेव्ह? जॉब्स, सॉरी जॉब्स नाही, लिस्ट. येस, लिस्ट आहे ही कमांड. बघा, इथे आता आपल्याला एक स्टॅश म्हणून दिसतंय, स्टॅश 0. तर हे ऍक्च्युली काय आहे, हे ऍक्च्युली आपलं जे वर्किंग मधलं काम आहे ते. जर आता तुम्ही स्टेटस चेक करणार, तर स्टेटस मध्ये काय दिसायला पाहिजे? ती फाईल दिसायला पाहिजे, पण दिसतीये का? नाही का? कारण आपण त्याला कुठे टाकलंय? स्टॅश मध्ये टाकलंय. परत तुम्ही करा, परत काहीतरी डेटा ऍड करा त्या सेम फाईल मध्ये. अगेन मी टाकतोय हॅलो, this is stash testing line number 2. Okay, something like that. And then again save. Again आता ही फाईल कशामध्ये येणार? आता हा जो डेटा आहे, हा डेटा कशात येणार? वर्किंग मध्ये येणार. ओके. सो वर्किंग मध्ये अगेन चेक करा, वर्किंग मध्ये अवेलेबल झालेला आहे. कळलं का? जर मी याला कमिट करतोय, तर याच्या आधी जे आपण लाईन ऍड केलेली आहे ते कमिट होणार का? नाही होणार. आता जे रिसेंटली केलेली आहे लाईन नंबर 2 ही कमिट होणार. बट जे स्टॅश मध्ये टाकलंय ते कमिट होणार नाही. कळतंय? तर असा सिनारिओ तुमच्या जवळ पण येऊ शकतो की तुम्हाला तुमचा जो वर्किंग काम आहे ते तुम्हाला थोडंसं साईडला ठेवून न्यू कामावर लक्ष द्यावं लागेल. तर त्या टायमात तुम्ही काय यूज करणार? गेट स्टॅश. आता हे काम सुद्धा मला काय करायचं आहे? स्टॅश करायचं असेल तर काय करणार? गिट स्टॅश अगेन लिहिणार मी. कळलं का? अगेन मी स्टॅश करतोय. ठीक आहे. त्यांनी सेव्ह केलंय टेम्पररी बेसिसवर एक वेगळ्या लोकेशनला. देन त्यानंतर मी अगेन स्टेटस चेक करतोय, तर अगेन मला वर्किंग एरिया क्लीन दिसेल. ओके. बघा, दिसतंय का काही वर्किंग मध्ये? गिट स्टॅश लिस्ट करून बघतोय मी, तिथे काय दिसेल? आता दुसरं अवेलेबल झालेलं आहे. बघा, स्टॅच 0 होता स्टार्टिंगला, आता आणखी एक नवीन झालेला आहे. कोणता आहे? 1. करेक्ट. आता मला एखादा स्टॅश म्हणजे या स्टॅश मध्ये एक लाईन ऍड केली होती, दुसऱ्या स्टॅश मध्ये दुसरी लाईन ऍडेड आहे. बट मला आता यापैकी हे दोन्ही नकोय, कारण माझं ठीक आहे, मला आता माहिती बहुतेक मी विसरलोय किंवा मला ते काम आवश्यक नाहीये, तर मी हे दोघांनाही डिलीट करू शकतो. म्हणजे जे आपण चेंजेस केले आहेत ते कमिट न करता डिलीट करून टाकू. कळलं? किंवा मग जर हेच आपल्याला काम कंटिन्यू करायचं असेल, मेन पर्पज काय आहे की टेम्पररी बेसिसवर साईडला ठेवतोय आपण, साखर घेऊन आल्यानंतर परत आपण स्टडी सुरू करतो. तर हे काम आपण आता परत जर सुरू करायचं असेल तर काय करायला लागेल? त्यासाठी आपल्याला अगेन या स्टॅशला आता ओपन करावं लागेल. आता हे क्लोज आहे, आता ओपन करावं लागेल. तर ओपन करण्यासाठी काय करावं लागेल? तर git स्टॅश स्टॅश पॉप. काय लिहावं लागेल? पॉप. समजलं? ओके. पॉप आणि इथे नंबर द्या 0. एंटर. सी, आता वर्किंग मध्ये काय घेऊन आलाय तो? वर्किंग मध्ये काय घेऊन आलेला आहे? डेमो. ठीक आहे, 0 ला. आता यामध्ये चेक करा कोणती फाईल दिसतीये तुम्हाला, सॉरी कोणती लाईन दिसतीये? तर लाईन नंबर 2. काय दिसतीये? लाईन नंबर
hello, this is demo file and this is test line 2. ओके. आता याच्यावरून तुम्हाला काय कळतं? हा तर आपला लेटेस्ट वाला होता, है ना? ओके. अगेन मी स्टॅश, आता इथे बघा स्टॅश मध्ये काय अवेलेबल आहे. सॉरी, स्टॅश झालंय. स्टॅश पॉप 0 कॅट फाईल डेमो. हा, स्टॅश लिस्ट करून बघा आता. लिस्ट, आता लिस्ट म्हणजे अगेन झिरो अवेलेबल आहे, है ना? अगेन झिरो अवेलेबल आहे. तर मी अगेन जर याला गी स्टॅश पॉप 0 करतोय तर काय होईल? आता कॅटला कॅट करून बघू डेमोला. स्टॅश टेस्टिंग, आता स्टॅश लिस्ट मध्ये काही आहे का बघा. अरे, पॉप 0, लिस्ट मध्ये आता. अच्छा, पहिले एक स्टॅश कंप्लीट करावं लागेल देन दुसरा. ठीक आहे, तर एक काम करतोय, गिट ऍड करतोय मी. ओके, म्हणजेच जी आपली लाईन नंबर होता हा आता आपला स्टेजिंग मध्ये गेलेला आहे. ठीक आहे, टेस्ट स्टॅश टेस्टिंग लाईन 2 ही कशात गेलाय आता? स्टेजिंग मध्ये गेलेलं आहे. परफेक्ट. नाव आपल्याकडे स्टॅश अवेलेबल आहे अजूनही. याला आपण बाहेर काढायची कोशिश करू. स्टेटस एकदा चेक करा, गिट स्टेटस. स्टेटस मध्ये काय दिसतंय? मॉडिफाईड मध्ये गेलेली आहे. परफेक्ट. लिस्ट मध्ये एक स्टॅश अवेलेबल आहे, याला पण बाहेर घेऊन यायचं असेल तर काय करावं लागेल? पॉप 0. हा, ठीक आहे. ओके, नाव लिस्ट मध्ये काही अवेलेबल आहे का? लिस्ट मध्ये का दिसतंय परत परत? कमिट करून बघावं लागेल. कमिट -m फर्स्ट स्टॅश समथिंग. Okay, committing is not possible because you have unmerged file. Okay, fix them up in the work tree. कोणती फाईल आहे? डेमो फाईल आहे. ओके, सो याला ओपन करू. नॅनो डेमो, एंटर. ओके, हा बघा, का बरं येत नाहीये? कारण सिंगल फाईल मध्येच आपण एडिट केलेलं होतं. करेक्ट, दोन लाईन्स ऍड केलेल्या होत्या. पहिल्या लाईन मध्ये काय लिहिलेलं आहे आपण? दिस वन. आणि दुसऱ्या दुसऱ्या सेकंड टाइम काय केलं होतं आपण? स्टॅश टेस्टिंग लाईन 2. ओके, तर हा काय म्हणतोय की बाबा मी डेटा ठेवू कोणतं? फाईल एकच आहे आणि तुम्ही दोनदा स्टॅश केलेला आहे, तर तो काय झालाय? कन्फ्यूज झालाय की मी लाईन कोणती ठेवू. पहिली स्टॅश टेस्टिंग ही लाईन ठेवायची आहे किंवा स्टॅश टेस्टिंग लाईन 2 नंबर ठेवायची आहे. आणि याला काय म्हणतात? तर याला कॉन्फ्लिक्ट म्हणतात आणि ते रिझॉल्व आपल्याला करावं लागतं. काय म्हणतात त्याला? गिट कॉन्फ्लिक्ट. की सेम फाईल आहे बट त्यामध्ये कंटेंट वेगवेगळा येतोय. ओके, तर कंटेंट ठेवायचा कोणता ते आपल्याला इथे फिक्स करावं लागतं. त्या फाईलला ओपन करायचं आणि त्या फाईलमध्ये तुम्हाला काय दिसणार? अपडेट, अपडेटेड अपस्ट्रीम आणि स्टॅश चेंजेस. बघा, स्टॅश चेंजेस, स्टॅश मधला चेंज दाखवतोय की कोणता स्टॅश केलेला आहे आपण चेंज. कळलं? ठीक आहे, तर आपण काय करणार? आपण सिंपल यामध्ये हे जे ऑप्शन्स आहेत इथे हे काढून घेणार. हा पण एक कॉन्सेप्ट आपल्याला बघायचाच होता, इथे आलेला आहे तर चांगलं झालंय. गिट कॉन्फ्लिक्टचा इश्यू पण तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. एक तर एक
दोन इश्यूज आलेत आपल्याला आज. कोणते कोणते इश्यूज आहेत? पहिल्यांदा कोणता इश्यू बघितला आपण? पहिल्यांदा कोणता इश्यू आला? गिट पुलचा. गिट पुल करावं लागेल. जर आपल्याकडे अपडेटेड चेंजेस नाही आहे तर ते काय करावं लागतं? आधी पुल करावं लागेल अँड देन कमिट करावं लागेल. त्याच्यात पुश. हा, पुश. कमिट अँड पुश. ओके. हा. नेक्स्ट कोणता कन्सेप्ट आलाय? नेक्स्ट आपल्याला इश्यू कोणता आलाय? कॉन्फ्लिक्टचा इश्यू आलेला आहे. कॉन्फ्लिक्टचा इश्यू कधी सॉल्व्ह कशामुळे येतो? जेव्हा एकच फाईल असेल बट दोन वेगवेगळ्या पर्सनने कन्सिडर करा कंटेंट ऍड केलेला आहे आणि सेम फाईल आहे. पण जेव्हा तुम्ही कमिट करताय किंवा त्याला ऍड करायची कोशिश करताय तर तो काय बोलतोय की तो कन्फ्यूज होतोय ऍक्च्युली. गिट काय होतंय? कन्फ्युज्ड होते की सूरजने केलेलं काम ठेवायचं किंवा विशालने केलेलं काम ठेवायचं. कळलं? कन्सिडर समजला का कन्सेप्ट? आपण यावर आणखी प्रॅक्टिस करू जोपर्यंत तुमचं क्लिअर होत नाही. ओके. हा. बट एवढं आलं लक्षात? आता मी काय केलंय जे काय होतं, काय म्हणतात त्याला, ज्या दोन एक्स्ट्रा लाईन्स आलेल्या होत्या त्या आपण काढून टाकलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट सिंपल याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आता डेमो लिस्ट मध्ये इथे काय दिसतंय का? ठीक आहे. पॉप करायची कोशिश करू. ओके. स्टॅश एंट्री इज केप्ट इन केस यू नीड इट अगेन. ठीक आहे. स्टॅश एंट्री अवेलेबल राहील म्हणतोय तो. परफेक्ट. बट आपल्या फाईल मध्ये बघू आपण आता काय अवेलेबल आहे. फाईल मध्ये दोन्ही चेंजेस अवेलेबल आहेत का? सो git status बोथ मर्ज असं खूपच कमी वेळेस बघायला मिळेल तुम्हाला. फक्त काय येतं? मॉडिफाईड. आणि इथे काय दिलेलं आहे आता? बोथ मॉडिफाईड. सो एकदा कॅट करून बघू. कॅट डेमो. दोन्ही लाईन्स अवेलेबल आहे. तर आता आपण याला काय करणार? कमिट करणार. हायफन एम करणार. देन बोथ स्टॅश चेंजेस added or used or completed. ठीक आहे. एंटर. सॉरी, सर्वात आधी मला काय द्यावं लागेल? गिट ऍड करावं लागेल. देन कमिट. गुड. अँड देन पुश. पुश तर आपल्याला माहितीच आहे. पुश ओरिजिन मेन. कॅट डेमो. सी, दोन्ही लाईन्स अवेलेबल आहेत. आता गिट लिस्ट स्टॅश लिस्ट करून बघतोय आपण. तर इथे आपल्याला अजूनही तो अवेलेबल दिसेल. दिसेल. हा अवेलेबल आहे. बट आता याची काही गरज आहे का आपल्याला? कारण आपले दोन्ही स्टॅच आपण यूज केलेले आहेत. जे पण आपण वर्क पेंडिंग मध्ये टाकलेलं होतं ते आता आपण यूज केलेलं आहे आणि त्याला कमिट केलेलं आहे. या स्टॅचची गरज आहे का? नाही. मग आता याला काय करणार? डिलीट करून टाकू. तर कसं करायचं? तर अगेन गिट स्टॅश. इथे DOWN लिहायचं. काय लिहायचं लागेल? DOWN. डाऊन नाहीये, ड्रॉप आहे बहुतेक. येस, ड्रॉप आहे. डाऊन नाहीये, ड्रॉप. सो चेक इट आउट. लिस्ट. सी, लिस्ट मध्ये काय दिसतंय का? नाहीये. तर स्टॅशवर कसं काम करणार? स्टॅशवर काम करता करता आपल्याला दोन इश्यूज आलेत आणि आपण दोन्ही सॉल्व्ह केलेत. एक, की आपल्याकडे अपडेटेड कंटेंट नाहीये तर आपण आधी पुल करणार देन पुश करणार. नेक्स्ट दुसरं, की एकाच फाईल मध्ये जर डिफरंट डिफरंट कंटेंट आहे तर गिट कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज झाल्यानंतर आपल्याला ते मॅन्युअली रिझॉल्व्ह करायचं असतं. ओके. तो आणखी बेटर तुम्हाला क्लिअर होणार जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या लोकेशन वरून काय करणार? कंटेंट ऍड करणार एकाच फाईल मध्ये. एवढं समजलं? जर तुम्हाला परत स्टॅशवर
काम करून बघायचं असेल तर आपण परत एकदा एक्झाम्पल घेऊ. यावेळेस आपण दोन वेगळ्या फाईल घेऊ जेणेकरून आपल्याला इश्यू येणार नाही. ठीक आहे. तर फर्स्ट आता सध्या गिट स्टेटस मध्ये काही आहे का? नाही आहे, पूर्ण क्लीन आहे. ओके. सो एक काम करू, आपल्याकडे दोन वेगवेगळ्या फाईल मध्ये आपण काम करू. ls 3-4 फाईल्स आहेत आपल्याकडे. क्लिअर? राईट. देन गिट पुल पण करायची गरज आहे का आपल्याला? पुल एकदा करून घेऊ आपण जेणेकरून अपडेटेड राहील आपला कंटेंट. तसं तर आपण ऑलरेडी पुल केलेलं आहे, बट डू इट वन्स अगेन. जर काहीच चेंजेस नसेल तर काय देतोय तो? ऑलरेडी अप टू डेट. लक्षात आलं? ठीक आहे. सो चेक स्टॅशिंग. वन मोर एक्झाम्पल. सर्वात आधी फाईल 1 मध्ये ऍड करू आणि hello नावाची जी फाईल आहे त्या दोन्ही फाईलला आपण यूज करणार. सो कॅट फाईल 1 hello, this is stash test. ओके. या फाईल मध्ये डेटा टाकतोय. ls सॉरी कॅट फाईल 1. बघा लाईन ऍड झालेली आहे. ठीक आहे. नाव मी काय करणार? हे काम हवंय का आपल्याला? हे काम नकोय. तर मी काय करणार? git stash. ठीक आहे. एंटर. झालंय. स्टॅश लिस्ट करून बघा. लिस्ट मध्ये काय दिसणार? अगेन 0 येणार. आणि या 0 मध्ये फाईल चेंजेस कोणते आहेत? फाईल 1 मध्ये केलेले चेंजेस आहेत. ठीक आहे. ओके. आता जसं आपण नवीन स्टॅश टाकणार ना, तर हा जो 0 वाला टॅग आहे हा नंबर 1 वर चालला जाईल आणि जो लेटेस्ट येईल त्याचा नंबर काय असेल? 0 असेल. कळलं? व्हेरी गुड. ठीक आहे. नेक्स्ट दुसरी फाईल घेऊ आपण. दुसरी फाईल hello नावाची फाईल आहे. तर त्यामध्ये डेटा ऍड करू. ठीक आहे. ओके. hello, this is stash test. ठीक आहे. इथे पण सेम लाईन टाकतोय. 2 टाकू, कुठलेही टाका, काही प्रॉब्लेम नाही. डेटा याला पण मी सेव्ह करतोय. परफेक्ट. नाव अगेन चेक गिट स्टेटस. स्टेटस मध्ये आता फाईल कोणती दिसणार? हेलो फाईल दिसणार आहे. परफेक्ट. गुड. नाव याला पण आपल्याला काय करायचं आहे आता? स्टॅश करून बघायचं आहे. गुड. तर स्टॅश एंटर. झालंय स्टॅश. ओके. लिस्ट करून बघा एकदा. लिस्ट मध्ये किती स्टॅश असायला पाहिजे? 2. 0 अँड 1. 0 कोणता असेल? अपडेटेड वाला. 1 कोणता असेल? ओल्ड वाला. क्लिअर? परफेक्ट. नाव तुम्हाला लेट्स कन्सिडर करा, आता आपण hello वर केलेलं आहे ना, तर hello ला जर आपल्याला करायचं असेल किंवा 1 ला आपण आधी ओपन करू. 1 वर रिस्टार्ट करू काम आपलं. क्लिअर? तर काय करावं लागेल? पॉप करावं लागेल. व्हेरी गुड. पॉप आणि नंबर 1. एंटर. गुड. बघा मॉडिफाईड फाईल 1. म्हणजेच जे ओल्ड वाली फाईल होती फाईल 1 मध्ये केलं होतं आपण एडिट, तर मॉडिफाईड दिसता इथे. ठीक आहे. बघा तुम्ही फाईल 1 ला आपण स्टार्टिंगला केलंय. मग याचा नंबर स्टॅश मध्ये किती झाला होता आता? 0. देन मी जेव्हा दुसरा स्टॅश केलाय हेलो फाईलला, तर हा जो फाईल 1 चा नंबर 0 होता हा कोणत्या नंबरवर गेला? 1 नंबरवर गेला. आणि 1 नंबरला जेव्हा आपण रिकॉल करतोय, रिस्टार्ट करतोय, तेव्हा बघा मॉडिफाईड फाईल 1 आलाय बरोबर. तर काही कन्फ्युजन आहे का आता? पक्का? नाही. ठीक आहे. सो नेक्स्ट अगेन लिस्ट करून बघा एकदा. आता हा जो 0 आहे हा कोणत्या फाईलचा आहे? हेलो फाईलचा आहे. परफेक्ट. गिट स्टेटस चेक करून बघा एकदा. स्टेटस मध्ये कोणती फाईल दिसेल? फाईल 1 आहे बरोबर. काही कन्फ्युजन?
स्टॅश कन्सेप्ट समजतोय? गुड. नाव फाईल वन मधले चेंजेस जे काही आहे तुम्हाला कमिट जर करायचे असेल तर करू शकतो आपण इझिली. तर कसं काम करणार समजलं? ओके. आता जे सेकंड वाला आहे आपलं, इथे वन द्यायची गरज आहे का? कारण वन आहेच नाही आपल्याकडे. झिरो आहे तर झिरो करूया, एंटर करूया. बघा, मॉडिफाईड फाईल वन अँड मॉडिफाईड फाईल हेल्लो आल्या. दोन्ही पण फाईल्स आता स्टेटस वर्किंग मध्ये. चेक करा एकदा अगेन स्टेटस. दोन्ही पण फाईल अवेलेबल झाल्या आहेत मॉडिफाईड मध्ये. मगाशी आपण एकाच फाईलवर काम केलंय, बट आता कन्सेप्ट क्लिअर आहे तुमचा? कळलं? गुड. नाव स्टॅश मध्ये काय असेल? आहे का आता स्टॅश मध्ये काही अवेलेबल नाहीये? कळलं, समजलं? दोन्ही चेंजेस जे आपण टाकले होते स्टॅश मध्ये ते आता आपण काय करतोय, त्याच्यावर ऍक्च्युली वर्क करतोय, रिकॉल करतोय. कळलं? स्टॅशिंग कन्सेप्ट क्लिअर आहे? आता यांना काय करायचं असते, आपल्याला काय करायचं असते, स्टेजिंग मध्ये टाकायचं असते. ऍड. मला दोन्ही फाईलचं नाव लिहायची गरज आहे का? नाही. किती पण फाईल असू दे, मला फक्त प्रेझेंट डायरेक्टरी रिप्रेझेंट करायची आहे. यामध्ये कितीही फाईल असू दे, सगळ्या कुठे जाणार? स्टेजिंग मध्ये जाणार. क्लिअर आहे? गुड. स्टेटस मध्ये बघा, झालंय चेंज. गुड. नेक्स्ट काय करतो आपण? कमिट करतो. हायफन एम देणार आणि देन नेक्स्ट काय करणार? मेसेज टाकणार. बोथ फाईल, सॉरी मी ते लिहितोय स्टॅश टेस्ट सक्सेस. परफेक्ट आहे. गुड. नेक्स्ट. नेक्स्ट काय असतं आपलं आता? पुश करणे. करेक्ट. तर पुश साठी काय कमिट करणार आपण? कमांड git push origin main. तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या फाईल्स मॅनेज करायच्या असतात. आलं लक्षात? टेम्पररी बेसिसवर स्टडी ठेवून द्यायचा आणि मम्मीने सांगितली साखर आणून द्या, आपण जातो साखर घ्यायला. तर कसं करायचं, साखर घ्यायला कसं जायचं आणि आल्यानंतर आपली स्टडी रिस्टार्ट कशी करायची ते समजलं सर्वांना ऑनलाईन मध्ये? गुड. आणि आलेले इश्यूज लक्षात ठेवायचे, ते इश्यू तुम्हाला कंटिन्यू येत राहतात. तर सॉल्व्ह कसं करायचं ते बघितलंय. ओके. तर यासोबतच जो इश्यू आपल्याला आलेला हा, तर आता जो आपल्याला इश्यू आलाय कॉन्फ्लिक्ट, तो इम्पॉर्टंट इश्यू आहे. तो आपण आता यासोबतच सोबत करून घेऊ. ओके. डेटा पुश केलाय. गुड. तर एक काम करू आपण, इथे एक फाईल कन्सिडर करू. कुठली पण घेऊ शकतो आपण फाईल. फाईल वनलाच कन्सिडर करू आपण. मी काय करणार, इथे डेटा ऍड करणार. सॉरी, कुठे? फाईल वन मध्ये. ओव्हरराईट नाही करायचं, न्यू फाईल ऍड करू, न्यू लाईन ऍड करू. तर आता बघतोय काय आपण, कॉन्फ्लिक्टचा एरर येतो कसा आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं. इझी होईल तुम्हाला. ठीक आहे. ओके. सो हॅलो, दिस इज conflict test. Clear? Perfect. Now save it. सेव्ह केलंय. गुड. नाव इथे बघा, याला आपण काय करणार, ऍड करणार, कमिट पण करून टाकणार. git add git commit conflict test. कमिट झालाय, बट याला मी पुश करणार नाही. पुश करणार नाहीये. ओके. आता लेट्स कन्सिडर करा, हा सूरजचा लॅपटॉप आहे, माझा लॅपटॉप आहे. मी यावर या रेपॉझिटरीवर काम करतोय आणि या फाईलवर काम करतोय. सिमिलरली माझा एक फ्रेंड आहे, किंवा इथेच आपण विशालला पकडू. विशालच ना? हा. इथे आपण विशालला पकडू की त्याने पण ही रेपॉझिटरी घेतलेली आहे त्याच्या लॅपटॉप मध्ये आणि तो काम करतोय.
कन्सिडर केलं? ठीक आहे. नेक्स्ट तो काय करतोय? तो सेम फाईल मध्ये जातोय. कोणती फाईल होती आपली? फाईल 1, राईट? तर फाईल 1 इथे कोण काम करतोय? ऍक्च्युली विशाल काम करतोय. तर विशाल काय करतोय? इथे एडिट करतोय याला आणि इथे एक नवीन लाईन ऍड करतोय. हॅलो, धिस लाईन ऍडेड बाय हु? विशाल. ठीक आहे, गुड. याला इथे तो कमिट करणार. अपडेटेड फाईल 1 बाय विशाल. कमिटचा मेसेज, देन कमिट. परफेक्ट आहे. तर विशालने काम केलंय, सूरजने त्याचं काम केलेलं आहे. तर जेव्हा सूरज काय करणार? पुश करायची कोशिश करणार. गेट पुश ओरिजिन मेन. तर पुश होईल का? बघा काय होतं. काय आलेलं आहे आता? एरर आलेला आहे. काय बोलतोय तो? रिमोट लोकेशनला काहीतरी अपडेट झालेला आहे, तुम्हाला आधी काय करायचं आहे? त्याला तुमच्या सिस्टम मध्ये घेऊन यायचं आहे. म्हणजे विशालने केलेलं काम आपल्याला आधी आपल्या लॅपटॉप मध्ये आणावं लागेल, देन त्यावर आपण समोरची प्रोसेस करू. तेवढं आलं लक्षात? गुड. तर आता काय करायचं आहे? पुल करावं लागेल. करेक्ट. गिट पुल करावं लागेल ओरिजिन मेन. ठीक आहे सर, मी पुल करतोय. पुल केल्यानंतर बघा त्याने काय लिहिलेलं आहे. लास्ट 2 लाईन्स बघा. लास्ट 2 लाईन्स. ऑटो मर्जिंग फाईल 1 when git trying to merge the same file, same content, sorry, say same file but different content automatically. But what it's saying? merge conflict in file 1, automatic merge failed. काय दिसतंय इथे? ऑटोमॅटिक मर्ज फेल, फिक्स कॉन्फ्लिक्ट अँड देन कमिट द रिझल्ट. सेम फाईल आहे, बट त्यामध्ये सूरजचा कंटेंट वेगळा आहे आणि विशालने ऍड केलेला कंटेंट वेगळा आहे. आणि जेव्हा आपण त्याला आपल्या लॅपटॉप मध्ये घेऊन येतोय, तर ते काय होत आहे? ऍक्च्युली कॉन्फ्लिक्ट होत आहे, माझा कंटेंट आणि विशालचा कंटेंट. तर गिट इथे कन्फ्युज्ड होतोय की त्याला डेटा कोणता ठेवायचा आहे. अंडरस्टूड? ऑटोमॅटिकली त्याने ट्राय केलं, जर वेगवेगळा डेटा असता तर ते करू शकला असता, बट करतोय का? नाही. सेम फाईल आहे. तर आता याला आपल्याला काय करायचं आहे? मॅन्युअली फिक्स करायचं असतं. आता मॅन्युअली फिक्स कसं करणार? सिंपल, त्या फाईलला ओपन करा. कोणती फाईल आहे ती? फाईल 1. सो त्या फाईलला ओपन करा. आय एम मोर यूज टू विथ नॅनो, म्हणून मी नॅनो यूज करतोय. बट आय नो यू गाईज वर्कड ऑन विम VI, है ना? So use VI, Vim, but I am friendly with Nano, so I am going with Nano. आणि नॅनो यूज करायचा एन्व्हायरमेंट आपल्याला कोण देतोय? गिट बॅश. नाहीतर लिनक्सच्या कमांड्स आपण विंडोज वर चालवतोय, चालल्या असत्या का? नाही. तर ते पॉसिबल होतं कशाने? गिट बॅशने. सी, आता इथे बघा, या फाईलला ओपन केल्यानंतर काय होतंय? इथे एक दिसतोय हेड आणि क्लोजिंग. ठीक आहे, हेड मीन्स आपल्याकडे काय आहे आणि रिमोट मधून काय येत आहे. तर ही जी लाईन आहे ही कुणी ऍड केलेली आहे? विशालने. आणि इथपर्यंत ही लाईन कुणी ऍड केली आहे? सूरजने केली आहे. करेक्ट. आता बघा, दोन्ही डेटा ठेवायचा असेल तर दोन्ही लाईन ठेवा, किंवा काही डिलीट करायचं तर डिलीट करा. इट्स ऑन यू की ऍक्च्युली तुम्हाला काय ठेवायचंय. क्लिअर आहे? हा. बट मेन की काय करावं लागेल? हे जे टर्म्स आहेत हे डिलीट करून टाकायचे, कारण हे फक्त सेपरेशन साठी असतं की तुमचा डेटा कोणता आहे आणि त्यांचा डेटा कोणता आहे. सेपरेशन आहे इथे. कळलं ना? ते काढून घेतोय आपण. देन फाईल कशी दिसणार? या पद्धतीने.
दोन्ही लाईन्स अवेलेबल आहे. जर मला दोन्ही पाहिजे लाईन्स तर मी दोन्ही ठेवतोय, अदरवाईज मी कुठली एखादी लाईन डिलीट पण करू शकतो इथे. क्लिअर झाला? नाव याला सेव्ह करा. झालंय आपलं एडिटिंग. एडिटिंग झालंय. जो डेटा ठेवायचा आहे तो डेटा इथे ठेवायचा, डिलीट करून टाकायचा बाकीचं. क्लिअर? नाव सेव्ह करा. जर नॅनो यूज करताय तर कंट्रोल एक्स दाबावं लागतं आणि वाय एंटर करायचा आणि एक्झिट. व्ही आय पेक्षा बेटर आहे. व्ही आय विम पेक्षा बेटर असते. एक्सकेप दाबा, नंतर कोलन, मग डब्ल्यू, मग क्यू. सो इन्स्टंट ऑफ दॅट कंट्रोल एक्स, वाय एंटर. नाव इथे बघा काय दिलेलं आहे, मर्जिंग. काय दिलेलं आहे, मर्जिंग. डेटा मर्ज होतोय एकाच फाईल मधला, एकाच फाईल मध्ये आहे, बट विशालने ऍड केलेला डेटा आणि माझा डेटा दोन्ही मर्ज होतोय. त्यामुळे तिथे नाव पण आलेलं आहे काय, मर्जिंग वर आपण काम करतोय. क्लिअर? ओके. सो एकदा फाईलला चेक करा, फाईल मध्ये काय अवेलेबल आहे. आपण जे एडिट्स केले आहे ते आहेत अवेलेबल. आता आपल्याला काय करायचं आहे, सो गिट ऍड करावं लागेल चेंजेस आणि देन गिट कमिट करावं लागेल. जोपर्यंत कमिट करून तुम्ही पुश करणार नाही ना, कमिट करणार नाही, तोपर्यंत हे मर्जिंग निघणार नाहीत ना. कमिट -m. ओके. सो कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व. क्लिअर? एंटर. सी, जसं कमिट केलंय तसंच मर्जिंग रिमूव्ह झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप तर तुम्हाला माहिती आहे, पुश करणे. समजलं कॉन्फ्लिक्ट कसं येतं? डाऊट आहे का कुणाला सांगा. वाटलं तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो परत. काय? जोरात बोल जरा. हा, आहे तसे ठेवले तरी काही फरक नाही पडणार. हा, त्या पण लाईन दिसणार, बट त्यांची गरजच नाही ना, ते फक्त सेपरेशन साठी असते. जेव्हा त्यांची गरजच नाही तर कशाला घ्यायचं, ठेवायचे त्या लाईन्स. त्या एक्स्ट्रा ऍडेड झालेल्या असतात, गिटने स्वतःहून केलेल्या आहे सेपरेट करण्यासाठी डेटा. आलं लक्षात? ओके. सो ऑनलाईन समजलंय? हाँ सर, बट सर ये तो स्मॉल चेंजेस है, बट अगर प्रैक्टिकल देखा जाए तो सर जैसे कंपनी में होता है तो 1000 का कोड होता है, और 1000 के कोड में अगर हमें तो इतने उसके चेंजेस लिए लगे। VS कोड का यूज होता है, VS कोड का यूज करते हैं हम, मी प्रॅक्टिकली. बट कॉन्फ्लिक्ट काय असते, तो रिझॉल्व कसं करायचं, ते तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आलं ना? ठीक आहे. हाँ आता भाई। ते त्यासाठी व्हिज्युअल स्टुडिओ मोठा मोठा जर कोड असेल तुम्हाला, तुमच्याकडे भरपूर मोठ्या लाईन्स असणार, खूप साऱ्या लाईन्स, आणि या पद्धतीचा जर इश्यू आला कॉन्फ्लिक्ट, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा आयडी यूज करावा लागतो. जर इझी वेने काम करायचं असेल तर, कारण प्रत्येक लाईन या पद्धतीने चेक करणे आणि देन त्याला रिझॉल्व करत राहणे खूप कठीण असतं. तर टूल आहे व्हिज्युअल स्टुडिओ कोड, मॅक्झिमम लोकांना माहिती असेल. तिथे ते खूप इझी होतं. इनकमिंग चेंजेस दाखवतात आणि आपले चेंजेस काय ते दाखवतात. जो ठेवायचा आहे त्याच्यावर फक्त क्लिक करायचं असतं आणि तो ऑटोमॅटिक मर्ज होतो. क्लिअर आहे? हा. बरोबर बोललो बट सचिन? सर ये तो हाँ सर, बट ये तो डेवलपर करते हैं ना, तो हम हमारे डेवॉप्स में इसमें क्या इशू है? हमारे भी वही काम है, हम अपने कोड को मैनेज करेंगे तो उसी तरह से करेंगे. हमारे फाइल्स होंगे, कॉन्फ़िगरेशन फाइल्स. ठीक है? हम बहुत सारे अलग अलग टूल्स यूज करने वाले हैं, तो सबके लिए क्या होगा, अलग अलग फाइल्स होंगी. तो फाइल्स में अगर इस तरीके का कोई इशू आता है तो हम यूज करेंगे VS कोड, और एक्चुअली हम वही यूज करते हैं मैक्सिमम कंपनीज में. ठीक है? तो उस टाइम पे भी हमें भी वही करना है. इनकमिंग चेंजेस एंड आवर चेंजेस चेक करना होगा, देन उसके बाद जो रखना है उसको एक्सेप्ट करना होगा, जो नहीं रखना है उसको डिक्लाइन करना होगा. ओके ओके सर। या सो आणखी कुणाला काही इश्यूज आहे त्यामध्ये? नाही? देन ठीक आहे, इथे थांबतोय.